सो आपल्याशी आता बोलते तृष्णा, जी चेतनची मुलगी आहे आणि ती काहीतरी सांगते. तू काय म्हणत होतीस, बोल मला. नमस्कार, मी तृष्णा. माझे मम्मी पप्पा दोघं आर्टिस्ट आहेत. तर आता हे मी दाखवते मग करते तुम्हाला. ओके. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल हा कसला ब्लॉग आहे. सो यस, आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत इको फ्रेंडली गणपतीची मंदिरं म्हणजे डेकोरेशन्स. आणि आजकाल तुम्हाला माहिती सगळीकडेच इको फ्रेंडलीचं खूप हे चालू आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की तेच थर्माकोल आणि वगैरे ते आपण करून कंटाळलं असं म्हणून काहीतरी वेगळं म्हणून इको फ्रेंडली ऑप्शन्स आज मागच्या बऱ्याच वर्षात आपण बघतोय. आणि तेच काही वेगळं असं डेकोरेशन्स म्हणजे थर्माकोलला ऑप्शन म्हणून फुट्ट्यांपासून जे डेकोरेशन बनवले जातात ते आज आपण बघायला आलोत. आणि खास मी त्यासाठी आज आलेलो आहे डोंबिवली ईस्टला पांडुरंगवाडीला माझा मित्र राहतो चेतन वनगे. यापूर्वी पण आपण 2 ब्लॉग बघितले. आय थिंक 2 वर्षापूर्वी विलेपार्लेला केला होता माझा आराध्य म्हणून, आणि त्याचा आत्ताच जस्ट मला एक नोटिफिकेशन आलेलं. सो ते एक होतं. आणि आय थिंक काही महिन्यापूर्वी आपण लालबागला पण एक शूट केलेलं. सो आता पण गणपती हार्डली 2 आठवड्यावर आलेत. आय थिंक नेक्स्ट टू नेक्स्ट सॅटर्डे गणपती आहेत. सो तेच मी म्हटलं आपण एकदा जाऊन ते शूट करा, जेणेकरून खूप लोकांना पाहिजे असतं की काय म्हणतात म्हणजे थर्माकोल ऑप्शन म्हणून काहीतरी इको फ्रेंडली, तर त्यांना माहीत नसतं कुठे जावं. तर मी म्हटलं आपण याच्याकडे जाऊया, आपल्या मित्राकडे, आणि त्याच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत ते लोकांना दाखवूया, जेणेकरून लोकांना आवडले तर नक्की येऊन ते इकडे व्हिजिट करतील आणि त्यांच्या पसंतीनुसार ते विकत सुद्धा घेतील. सो चला तर आता आपण व्हिडिओ मित्राला चेतन वनगेला, जो आहे या सगळ्याच्या मागे आर्टिस्ट. सो लेट्स गो. सो चेतन, हा माझा मित्र आहे आणि तू इथे सांगशील मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या कामाबद्दल थोडक्यात 1-2-3 गोळीमध्ये. नमस्कार, मी चेतन. तृष्णा क्रिएटर्स आर्ट अँड क्राफ्ट ही आमची फर्म आहे. करेक्ट. जवळजवळ 7-8 वर्ष झाली आम्ही ती रन करतोय. येस. आणि तशी मैत्री बघितली तर आम्ही जवळपास 10-12 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. म्हणजे ILFSमध्ये आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हापासून. पण आता मागच्या आय थिंक 7-8 वर्षात तू या फील्डमध्ये म्हणजे डेकोरेशन वगैरे या फील्डमध्ये तू आय थिंक आलास. सो तुम्हाला सांगशील एक्झॅक्टली किती वर्षापासून करतोयस आणि काय काय म्हणजे आता तुला काय काय एक्सपिरियन्स वगैरे आले आणि कसं काय वगैरे तुमचं काम कधीपासून चालतं वगैरे. जवळजवळ 10 वर्ष झाली आम्ही इको फ्रेंडली गणपती आम्ही डेकोरेशन्स वगैरे. करेक्ट. ओके. येस. पूर्वी आम्ही कार्टूनचे बॉक्स वगैरे, फ्रीजचे बॉक्स वगैरे याच्यापासून आम्ही पूर्वी बनवायचो. बरोबर. डेकोरेशन वगैरे. पण नंतर आम्हाला कळलं की कुठे मॅन्युफॅक्चरिंग होतात, त्यामुळे मग आम्ही मॅन्युफॅक्चरकडनं पुट्टे बनवून घेऊन मग त्याच्यावर आम्ही हँड कटिंग वगैरे करून आमचं स्वतः डिझाईन क्रिएट करून आम्ही ते मकर बनवायला सुरुवात केली. ओके, म्हणजे कस्टमाइज मकर वगैरे. राईट. मकर सुरुवातीला केली तर त्याचा आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला आला प्रमाणात आला. आणि मी आय थिंक लास्ट तुझे 2 वर्षापूर्वीचे बघितले पण फेसबुकवर. आय थिंक तू दुबईला वगैरे पण पाठवले होतेस. करेक्ट. दुबईला, ऑस्ट्रेलियाला, न्यूझीलंडला. ओके. मला वाटतं माउथ पब्लिसिटी थ्रूच मला वाटतं ते सगळे गेले. करेक्ट. लोकांना आवडतंय त्याप्रमाणे मग आपल्याला त्याप्रमाणे रिस्पॉन्स मिळतो. एक्झॅक्टली. आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू पण तोच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जावा, जेणेकरून लोकांनी क्रिएटिव्हिटी कळावी आणि लोकांनी थर्माकोलला एक ऑप्शन द्यावा इको फ्रेंडली म्हणून, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही. सो आता दाखवूया का आपण म्हणजे तू काय काय ऑप्शन्स यावर्षी काय क्रिएट केलेले आहेत वगैरे. सो आता आपण एक बघतोय हे मखर आहे. हे पण कम्प्लिटली फुट्ट्यापासून बनवलेलं आहे. सो मला सांगशील याच्याबद्दल कसं काय वगैरे, किती फुटाचं आहे आणि काय वगैरे. याच्यामध्ये साधारण 1.5 ते 2 फुटाची मूर्ती व्यवस्थित बसेल. ओके. सुटेबल आहे. आणि पूर्ण पेपर कसं असेम म्हणजे कोणी इझिली असेंबल करू शकतो. हे पार्ट वेगवेगळे होतात. ओके. असे पार्ट्स वेगळे होतात. आणि हा पूर्ण एक पीस आहे. ओके, फाईन. हा फक्त हा समोर ठेवता, स्वतःहून उभा राहतो तो पीस. ओके. त्याला काही वेगळी एक्सटेंड द्यायची गरज नाही, सपोर्ट द्यायची गरज नाही. आणि हे पिलर फक्त समोर लावले, आपला मकर रेडी झालं. ओके, फाईन. सो नक्कीच म्हणजे तुम्ही इथे येऊन पर्सनली बघू पण शकता हे मकर कसे आहे, त्याची क्वालिटी कशी आहे. आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर पण नंबर देतो, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही चेतनला विचारू शकता काही क्वेरीज असतील वगैरे तर ते तुम्हाला नक्कीच तो सांगेल. तुमच्या काही क्वेरीज असतील त्याला आन्सर करेल. आणि बरेच सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अजूनही. सो इथे पण अजून एक ऑप्शन्स आहे. हा पण बॅक ट्रेडिशनल जो आपला लुक आहे तो आम्ही त्याला म्हणजे प्रभावळचा वगैरे. ओके. हे आम्ही खंड कापड याच्यामध्ये यूज केलंय. हां.
सो तुम्ही बघू शकता गणपतीच्या बाजूला जे आपण लोड ठेवतो, लोडच म्हणतात ना याला. हो, हे लोडच आहे. सो ते सगळे त्याच्यावर ते खणाचे कापड लावलेत, त्याच्यामुळे एक वेगळीच लुक येतो याला. आणि हे सगळं हँडमेड आहे, याचं कटिंग. येस, तुम्ही बघू शकताय प्रत्येक छोटी गोष्ट याच्यात हँडमेड आहे. वेगवेगळे कटिंग्स केलेले आहेत. आणि खरंच म्हणजे तुम्ही बघाल ना, एक छोटं मखर पण मला वाटतं हे बनवायला पण किती जवळपास एक 15-20 दिवस गेले असतील. म्हणजे एक हे साधं सिंपल जरी करायचं म्हटलं तरी. स्क्रॅच पासून डिझाईन करतो हे सगळं. ओके. हा, म्हणजे त्याचं ड्रॉइंग करणं, बरोबर, ते व्यवस्थित दिसेल की नाही किंवा त्या मूर्तीला सूट होईल की नाही याचा सगळा विचार करून आम्ही हा पूर्ण पॅटर्न रेडी करतो. हे मकर बनवण्यासाठी याच्या आधी जवळजवळ 3 ते 4 आम्ही सॅम्पल काढले होते. ओके. सॅम्पल याच्यामध्ये मग ते हळूहळू व्हेरिएशन करून मग ते ओके, म्हणजे एक फायनल आउटपुट येपर्यंत एक 3-4 त्याच्यावर हे होतात, प्रोसेस होतात. ओके, काम केलेलं आहे. ओके ओके. हे पॅटर्न तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही. राईट. मग ह्याच्या प्राइजेस आपल्या तू आता सांगू शकशील की कस्टमरला म्हणजे जे कोणी आवडते ते डायरेक्ट कॉल करून? म्हणजे आपली साधारण 2,500-3,000 हजार पासून सुरुवात होते आपली बेसिक प्राइस. ओके. त्यानंतर मग आपण जसे पॅटर्न असेल, जसे साईज असेल मकरची त्याप्रमाणे. ओके, फाईन. आणि मग आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत म्हणजे मकर तरी पण अंदाज आहे? आपल्याकडे साधारण 1 फूट उंचीची मूर्ती ते साधारण 2.5 फुटापर्यंत आपल्याकडे जे घरगुतीसाठी असतात त्यांच्यासाठी आहेत. ओके ओके, फाईन. सो अजून आपण बघूया. सो गाईज इथे पण अजून एक आहे, म्हणजे हे मला वाटतं किल्ल्याचं स्वरूप आहे ना? किल्ल्याचं रूप आहे आणि याचं काम सुरू आहे सध्या, थोडंसं अजून बाकी आहे याच्यावर काम. करेक्ट, इन प्रोसेस आहे. तुम्ही बघू शकता महादरवाजा वगैरे अशा टाईपचं हे सगळं लुक आहे याला. आणि ह्याच्यावर पण दगडाचा लुक येण्यासाठी, फील येण्यासाठी ह्याच्यावर टेक्स्चरिंगचं काम केलं तुम्ही जर. येस, करेक्ट. मी हात लावून पण बघतोय, समजून येईल. नक्की त्याच्यात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं आणि खूप म्हणजे लिटरली कोरीव काम आहे त्याच्यावर प्रत्येक छोट्या गोष्टींवर. इथे पण काही पीसेस बघतोय मी. हे पण मला वाटतं आपण आता जे बघितलं त्याच्यामधलंच आहे का? हो, कलर वेगळा. ओके. सो हे वेगळ्या कलरमध्ये म्हणजे सेम खण कापड वापरलंय पण कलर ऑप्शन्स आहेत. ओके, फाईन. ओके, फाईन. आणि हे कुठल्या मंदिराचं आहे का? सुरू आहे. ओके. हे थोडंसं राजस्थानी पॅटर्न घेतलं याच्यात आणि हे क्विलिंगचं काम सध्या सुरू आहे आमचं. ओके. तुम्ही बघू शकताय हे कम्प्लिटली. मी पण जेव्हा बघितलं तेव्हा एकदम आश्चर्य वाटलं मला, कसं काय राहिलं असेल वगैरे. प्रत्येक पार्ट हे वेगवेगळे आहेत ना? हे तू म्हणतोस सगळे प्रत्येक पार्ट वेगळे आहेत आणि प्रत्येक पार्टवर काम केलंय लिटरली. आता मी मगाशीला विचारलं तर तू आय थिंक म्हणालास की हे संपूर्ण करायला काहीतरी एक ऑलमोस्ट सकाळपासून चालू केलं, आता संध्याकाळी कुठे झालं. सो लिटरली म्हणजे आपल्याला बघायला वाटतं खूप इझी पण ते तेवढंच कठीण आहे, म्हणजे छोटी छोटे कामं. पेशन्सचं काम आहे. येस, एक्झॅक्टली. सो अजून आपण एक बघतोय इथे एक सुंदर असा मोर आहे आणि सोबत आय थिंक शंख आहे, राईट? सो ह्याच्यामध्ये बघाल ना तुम्ही मोराच्या आपण पिसांमध्ये म्हणजे खूप कोरीव काम केलेलं आहे. अगदी बारीक बारीक कटिंग्स आहेत आणि सेम ह्याच्यामध्येच अजून एक कलरमध्ये आहे पण त्याचं काम चालू आहे. त्यामुळे ते पुढे बॅक साईडला ठेवलं होतं तर त्याच्या मला वाटतं अजून ह्याचं शंखाचं काम चालू आहे त्याच्यावर. सो तुम्ही बघू शकता काही डिटेलिंग बाकी आहे त्याच्यावर, त्यामुळे हे मागच्या साईडला आहे पण दोन्ही काम सुंदर वाटतं. म्हणजे सुंदर म्हणजे खरोखर मोरपीस वाटतो तो. आणि जसं मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही या डेकोरेशनबद्दल काही क्वेरीज असतील, मग त्या प्राईसबद्दल, साईजबद्दल जे काही असेल ते तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर दिला किंवा स्क्रीनवर येतोय त्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. चेतन तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईलच. आणि आणखी इथे अजून आहे का? हां, बोल ना. हा आमचा यंदाचा यावर्षीचा एक नवीन पॅटर्न आहे. ओके. कोयरीचा पॅटर्न आहे, कोयरीचा शेप आहे याला. ओके. आणि याच्यावर आम्ही हे काम केलंय सर्व. सो तुम्ही बघू शकता छोटे छोटे कटआउट्स वगैरे केलेले आहेत. आणि जसं म्हणाला आपण हे पूर्ण म्हणजे असं ते काय म्हणतात गम जो येतो त्याने चिटकवलेले वगैरे आहेत ना? पेस्टिंग केलेले आहेत. सो रंगसंगती खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच इथे मस्ट विजिट करण्यासारखी प्लेस आहे. आणि हे इझी टू इन्स्टॉल आहे, त्याच्यामध्ये काही
करेक्ट. इझी टू इन्स्टॉल आहेत सगळे. बघू शकता तुम्ही, पीसमध्ये आहे. फक्त 3 पीसमध्ये हे डेकोरेशन आहे. हे साईडला करायचं. 2 बाजूला गणपतीच्या लोड आले आणि हे बॅकग्राऊंडला प्रभावळ आली. सो गणपती छान आणि सुंदर त्या डेकोरेशनमध्ये विराजमान होईल. सो अजून एक सुंदर असा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक डेकोरेशनचा म्हणजे नजारा आपण बघतोय. आणि याच्यात म्हणजे खूप सुंदर, म्हणजे अगदी शिवरायांची राजमुद्रा पण दिसते आणि शिवरायांची कुलदेवी पण दिसते. सो या डेकोरेशनबद्दल पण जाणून घेऊया. सो सांगशील मला डेकोरेशनबद्दल? आम्ही गेल्या वर्षी हा रोहित सुरे म्हणून आमचे मित्र आहे. ओके. त्यांच्यासाठी गेल्या वर्षी एक किल्ला बनवला होता, त्याचंच या वर्षी आम्हाला एक ऑर्डर आली आहे. ओके. त्याप्रमाणे बनवला आहे. ओके, म्हणजे थोडक्यात माउथ पब्लिसिटी थ्रू दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं. बरोबर. ओके. मग आणि तू काहीतरी म्हणत होतास की सेम. ओके. ओके. सो मी त्याची पण लिंक देईन चेतनच्या त्या व्हिडिओची, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कसं डेकोरेशन म्हणजे रेडी झालं आहे, आउटपुट झालं. आणि ह्याचंच तू काहीतरी मगाशी म्हणालास की काहीतरी लंडनला का कुठे पाठवलेस, हेच पाठवले का? ओके 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 ओके. या सेम पीसमध्ये म्हणजे लिटरली आउट ऑफ इंडिया पण बरेच डेकोरेशन्स तुझे केलेत, म्हणजे दुबईला पण याच्यापूर्वी पण गेलेत. सो नक्कीच या डेकोरेशन पण हे पण मला खूप आवडलं. आता आपण एक जस्ट एक लुक बघूया. आता हा लाईटमध्ये बघतो आपण, विदाऊट लाईट म्हणजे काळोखात कसं वाटेल ते आपण बघूया जरा. आता सुंदर असं वाटतंय काळोखात पण. जेव्हा आपण गणपती बसवतो आणि मग संध्याकाळी वगैरे आपण लाईट इफेक्ट तयार देतो, ते इफेक्ट सगळे तुम्हाला इथे ऑलरेडी मिळतात. हे डेकोरेशन विथ लाईट जातं की विदाऊट लाईट? विथ लाईट जातं ना. ओके. पडदे वगैरे लावायचं काम बाकी आहे. येस. फेन्सिंग आणि पडदे, ह्याच्यामध्ये पडदे वगैरे आल्यानंतर म्हणजे ते आणखीनच त्याची म्हणजे मजा येईल बघायला. बाकी इतर डिटेलिंग पण बाकी आहे. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं छत्रपती शिवरायांचं किल्ल्याचा देखावा. सो आणखी इथे एक आपण बघतोय प्रभावळ प्लस गणपतीच्या बाजूचे ते लोड असतात ते. सो ह्याच्याबद्दल सांगशील मला? हे पण आमचा एक मॉडिफाय केलेला पॅटर्न आहे नवीनच. सो हे पण सुंदर वाटतंय. ह्याच्यामध्ये तू ते वर घंटा वगैरे पण लावले ना छान. स्वस्तिक आणि हे आपले ट्रेडिशनल जे आहे छोटे छोटे म्हणजे असं स्वस्तिक वगैरे पण लावलेत त्याच्यात. परत तुम्ही खाली जर बघाल छोटे छोटे काचेचे हे गोल्स वगैरे. परत इथे फुलं, ह्याला फुलच आहे ना हे पर्टिक्युलर काही. सो असे काही छोटे छोटे हे केलेले आहेत. आणि जर तुम्ही बघाल तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की हा प्रॉपर फुट्ट्याचा लुक आहे. सो हे संपूर्ण करताना म्हणजे चेतनची एक पूर्ण टीम आहे, ज्याच्यामध्ये चेतनची मुलगी पण त्याला खूप हेल्प करते. तुझं नाव काय मला सांग? हां, तृष्णा. सो तृष्णा पण खूप चेतनला हेल्प करत असते. आणि सोबत चेतनचे 2 मित्र पण आहेत ना. तुझं नाव सांगशील दादा मला? निखिलेश. ओके. तू खास कल्याणवरून येतो इथे. ओके. सो तो चेतनला हेल्प करायला येतो. आणि म्हणजे खरंच म्हणजे तुमचं काम बघून लिटरली म्हणजे कोणी पण बोलेल की म्हणजे त्याला तेवढी खूप पेशन्स आणि त्या खूप म्हणजे शांतपणे ते काम करावं लागतं. आणि तुझं नाव काय दादा? अमोल. अमोल. ओके. तू पण इथूनच की? ओके, डोंबिवली. सो हे दोन्ही दादा आणि प्लस ही वाईफ पण मदत करते तुला. सो मी ऑलरेडी पण मागच्या व्हिडिओमध्ये पण त्यांना भेटलोय. सो नक्कीच एक काम खूपच म्हणजे तुम्हाला खूप पेशन्स आणि खूप शांतपणे करावं लागतं, तेव्हा त्याचं आउटपुट कुठे जाते. आता आपण जे बघितलं ते येतं. सो आता आपण एक असेंबल पण बघणार आहोत. सो लेट सी. सो मित्रांनो, आता आपण एक मखर रेडी कसं होतं म्हणजे जेव्हा आपण कस्टमरकडे पाठवतो तेव्हा ते असेंबल कसं केलं जातं ते बघणार आहोत. सो दाखव ना. ओके. तो मजबूत केला आहे. ओके
ओके. आणि हे किती फुटाच्या मूर्तीसाठी अंदाज आहे? हे साधारण 1.25 ते 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी. ओके, ठीक आहे, दाखव. सो आता तुम्ही बघाल की स्क्रॅच म्हणजे काय म्हणतात की ती सुरुवातीला आपण ज्या मकर जे आपण आपल्याकडे येतं त्यानुसार मग आपण ते कसं ते उभं करू शकतो. वेगवेगळ्या पार्ट्समध्ये प्रत्येक गोष्ट असते आणि ती फक्त त्या ह्याच्यामध्ये फिट करायची असते. ओके, त्याच्यावर नंबर्स वगैरे पण टाकलेत का? सो तुम्ही बघू शकता विदिन आय थिंक 5 ते 10 मिनिटांच्या आतच संपूर्ण हे मंदिर उभं राहिलं आहे. आता हा वरचा जो कळसाचा पार्ट आहे तो याच्यावर रेडी होत आहे. सो तुम्ही बघाल फायनल झालं ना. सो हे अशा प्रकारचे बघाल तर जसं म्हणजे फक्त एक फोल्डिंगचे प्रत्येक पार्ट्स होते ते असेंबल करून हे फायनल आता हा लुक आलेला आहे मंदिराला. सो तुम्ही बघू शकता प्रॉपर म्हणजे एक छोटासा महल रेडी झालेला आहे. म्हणजे याच्यात किती 1.5 ते 1.25 ते 1.5 फुटाची मूर्ती बसू शकते आणि याच्यात आपल्याला हवी तशी आपण लायटिंग वगैरे करू शकतो, राईट? ओके. सो तुम्ही बघाल ना प्रत्येक छोटी गोष्ट याच्यात बारकाईने केलेली आहे. संपूर्ण मंदिर मला वाटतं हे किती तरी पण एक 2.5-3 फूट असेल. हो, साधारण 3.5 फुटापर्यंत. ओके, 3.5 फुटापर्यंत हे मंदिर आहे. सो तुम्ही नक्कीच येऊन इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला एक आयडिया येईल कशा प्रकारे असतं आणि मग तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकता प्रॉपर तुम्हाला हवं तसं. आणि तू हे पण करतोस का म्हणजे घरी डिलिव्हरी वगैरे पण करतोस की? डिलिव्हरीचं पण ठाण्यामध्ये असेल तर डिलिव्हरी करतो. ओके, फाईन. आम्ही क्लायंटलाच सांगतो की तुम्ही येऊन घेऊन जावा. ओके, फाईन. घेऊन जाऊ शकतो. राईट. कस्टमाइज मकर असेल तर आमची डिलिव्हरी करत नाही. कस्टमाइज मकर कस्टमाइजसाठी कस्टमाइज मकर आहेत. ओके. त्याची साईज वगैरे खूप जास्त होते त्यामुळे ही डिलिव्हरी आम्ही करत नाही. बॉक्सची साईज वगैरे जास्त होते, मोठे बनतो. कस्टमर असेल किंवा त्यांनी स्वतःहून त्यांची गाडी वगैरे आणली किंवा ते घेऊन गेले तर ते बेटर पडतं. ओके, व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो. बरोबर बरोबर. काही डॅमेज न होतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो गाईज आपण आता जस्ट जे आपण म्हणजे मखर बघितले त्याचं काम कशा प्रकारे चालू असतं म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 2-3 महिन्यापासून. कारण मागे मला चेतन म्हणालेलं ते आता आपण बघूया. जसं आता इथे मी बघतोय चेतन आय थिंक एका पार्टला कलर करतोय. मला वाटतं किल्ल्याचा पार्ट आहे, राईट? सो म्हणजे आता हे फायनल शेडिंगचं काम चालू आहे का तुझं? हे लाईन वर्कचं होती
करते. ओके डिटेलिंग फायनल चिपकवलं. ओके, याचं आउटपुट कसं असणार आहे ते आपण आता बघूच, पण त्याच्यापूर्वी जे बिहाइंड द सीन म्हणजे काय एक्झॅक्टली त्याच्यावर काम केलं जातं, काय नक्षीकाम वगैरे असतं किंवा जे क्रिएटिव्हिटी त्याच्यावर होते ना त्या मकरावर, ती आपण आता बघतोय. आणि हा कलर वगैरे कुठले असतात म्हणजे ॲक्रेलिक कलर्स असतात वगैरे. तुम्ही बघू शकता प्रत्येक छोटा पार्ट इथे तुम्ही व्यवस्थित क्रिएटिव्ह केलेलं आहे. सगळं हँडवर्क आहे. येस, बघू शकता तुम्ही. नॉर्मल आपल्याला फुट्टा कट करायला किती वेळ लागतोय, सो तुम्ही इमॅजिन करू शकता म्हणजे त्या सगळ्या गोष्टी. आणि वर याच्यावर म्हणजे मजबूतीसाठी एक अजून काय कागद वगैरे लावलं काय? टेक्स्चर केलेलं आहे. ओके मजबूत झालेलं आहे पूर्ण पीस. ओके ओके फाईन. सो तुम्हाला एक आयडिया आली असेल की हे कशा प्रकारचं असू शकतं. ओके, आणि इथे बाजूला जर तुम्ही बघाल सो इथे पण त्यातल्याच अजून काही जे पार्ट्स म्हणजे वेगवेगळे मंदिरं आपण बघणार आहोत त्याचंच एक काहीतरी काम चालू आहे. सो मी दादाला विचारतो तर एक्झॅक्टली म्हणजे आता ते गणपतीच्या बाजूला जे लोड असतात त्याचं काम चालू आहे काय? बरोबर. ओके थोडासा ग्लास वगैरे लावून आपण थोडंसं अजून डिटेल करतो. ओके ओके ओके, म्हणजे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटेल म्हणून. ओके, आणि ह्याच्या वर जे लावले ते मला वाटतं खण किंवा ते साडीचा कपडा म्हणतात तो. ओके, तो आहे ना. हां, राईट 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 राईट. ट्रेडिशनल आपलं. ओके, हां, कारण आजकाल बऱ्याच म्हणजे फॅमिलीज असतात किंवा बरेच लोक असतात त्यांना म्हणजे असं काहीतरी ट्रॅडिशनल लुक पाहिजे असतं आपल्या गणपतीच्या बाजूला. त्यामुळे मला वाटतं हे खूप छान वाटतं. आणि कलर संगती पण खूप म्हणजे डिफरंट आणि वेगळी आहे मस्त म्हणजे. सो आणि हे गमनी वगैरे चिटकवल्यानंतर ते राहतं ना म्हणजे कायमस्वरूपी वगैरे. ओके, असं मंदिर आहे का ते आपण 2-3 वर्ष पण वापरू शकतो. येस, व्यवस्थित काहीच डिफेक्ट येत नाही त्याला. ओके, आणि त्याचे म्हणजे ते कसं ते डिसेंबल म्हणजे कसं असेंबल करायचं किंवा ते पुन्हा ते सगळं 4 ते 5 पार्ट्स मध्ये मंदिर येतं. ओके, त्याला पाठीमागे आपला डायरेक्ट पूर्ण रेडी पार्ट असतो आणि लेफ्ट राईट आपण पिलर्स ठेवतो. ओके, आणि एकदम इझिली असेंबलिंग आहे म्हणजे कोणी करू शकतं, कोणी पण पाठवलं तर. ओके, राईट. सो नक्कीच तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचे काम चालतं आणि कसं त्याचा फायनल आउटपुट असतो ते तर आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघूयाच. सो गाईज, हो, तर आता तुम्ही आपण इथे जे आपण बघताय सगळे इथे खूप सारे म्हणजे पार्ट्स ऑलरेडी रेडी होतात आहे म्हणजे, आणि काही रेडी झालेले आहेत. आणि उद्या पासून मला वाटतं गणपतीपर्यंत म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवसापर्यंत चेतनचा एक स्टॉल असणार आहे मुलुंडला. त्याचा पण मी ॲड्रेस वगैरे देतो, तिथे पण जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला हे सारे डेकोरेशन्स बघायला मिळतील. आता बरेचसे फायनल टचअपमध्ये वगैरे चालू आहेत. आणि हा चेतनचा स्टुडिओ आहे, घराच्या अगदी बाजूलाच आहे. आणि तेही सगळे तुम्ही बघू शकता, सगळे कटआउट्स वगैरे ते ऑलरेडी सेट करून ठेवलेले आहेत. त्याच्या काय काय छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या पेंटिंग त्या चालू आहेत. सो गाईज, आत्ता जे आपण बघितलं मागे म्हणजे आतल्या रूममध्ये तिकडे डेकोरेशन्स, त्याच्यामध्ये खूप सारे कलर व्हरायटीज आहेत. म्हणजे आता तुम्ही जसं बघायला हा रेड कलरमध्ये आहे, नंतर इथे गोल्डन कलरमध्ये थोडंसं वाटतं आहे, इथे थोडंसं व्हायलेट कलरमध्ये आहे. सो बरेच सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला कलरमध्ये. जर तुम्ही इकडे येऊन पर्सनली व्हिजिट करायला तुम्हाला एक आयडिया येईल की काय म्हणजे डेकोरेशन्सचे इथे प्रकार आहेत आणि कुठल्या कुठल्या तुम्हाला म्हणजे साईज पाहिजे आहेत, त्यांचं कशा प्रकारची बांधणी वगैरे आहे ते सगळं तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल. आणि प्लस या रूममध्ये पण काही डेकोरेशन्स आहेत. सो तुम्ही बघाल आत्ता जे आपण काम बघितलं मोराच्या पिसावरचं ते अशाच प्रकारचं होतं आणि हा असा फायनल लुक येतो मग त्याला. सो बघाल ना इथे खूप सारं म्हणजे ऑलरेडी काम चालू आहे अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत. सो इथे पण बघाल ना हे खणचे जे कपडे वापरलेले त्याच्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. जसं आता हा थोडासा मरून कलरचा वगैरे आहे आणि मग त्याच्यामध्ये पण काही वरच्या साईडला वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आहेत. म्हणजे काचेचे छोटे छोटे ते गोल्स म्हणा किंवा वर कटिंग्स केलेले आहेत काही. सो नक्कीच तुम्ही येऊन इथे व्हिजिट करा. ओके, सो ह्याला काय म्हणतात क्वेरी ना? कोयरी असते ना आपली कुंकाची कोयरी. ओके ओके, हळद कुंकाची कोयरी त्या शेपमध्ये. आणि यस, सो त्याच्यामध्ये पण कलरचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. आणि तुम्ही खरंच बघाल ना इथे खूप सारी कामं ऑलरेडी चालू आहेत.
सो लवकर गणपती, आता गणपती येण्यासाठी हार्डली काही 10-12 दिवस उरले, तर लवकर येऊन तुम्ही व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल इथल्या डेकोरेशन्सची आणि सगळ्या मखरांची, आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करून ते विकत घेऊ शकता. सो आपल्याशी आता बोलते आहे तृष्णा, जी चेतनची मुलगी आहे, आणि ती काहीतरी सांगते. तू काय म्हणत होतीस, बोल मला. नमस्कार, मी तृष्णा. माझे मम्मी पप्पा दोघं आर्टिस्ट आहेत. तर आता हे मी दाखवते मखर ते तुम्हाला. ओके. हे मोरवाला मखर आहे. हा हो, हे मखर जे आता आपण बघितलं ते. आणि हा अजून एक मखर आहे. हा पण आहे. आणि ते सगळे असे. ओके, म्हणजे थोडक्यात हा कॅटलॉग आहे तू आपला मकरांचा. ओके, आणि हे आहेत तृष्णा क्रिएटर्स, जे आता आपण जिथे आपण आहोत, आणि हे आहेत कॉन्टॅक्ट नंबर्स. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. प्लस चेतनचा इंस्टाग्राम ID, यूट्यूब ID पण सगळे आहेत, तृष्णा क्रिएटर्स याच नावाने, करेक्ट. सो त्याच्यावर पण तुम्ही व्हिजिट करू शकता, तिथून पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चेतनला, जेणेकरून तुम्हाला काही क्वेरी असेल, म्हणजे अगदी डेकोरेशनच्या साईजबद्दल, त्याच्या कुठल्याही डेकोरेशनबद्दल काही विचार असेल, नक्की भेटू शकता. सो थँक्यू तृष्णा. सो गाईज, गुड इव्हनिंग. आता संध्याकाळी 7:30-8 झालेत आणि मी आलेलो मुलुंडला. जसं तुम्हाला म्हटलं की मुलुंडला चेतनचा एक स्टॉल लागलेला आहे, जिथे तुम्हाला सगळे हे डेकोरेशन्स बघायला मिळतील, चिंतामणी कला केंद्रामध्ये. सो जिथे हा मुलुंडला त्याचा स्टॉल लागला आहे, त्याचा मी ॲड्रेस पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो विथ गुगल लोकेशन. सो चला तर जाऊया, कारण इथून आपल्याला बरेच पुढे पण येते घरी. सो मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे हा चिंतामणी कला केंद्र, आणि तिथे म्हणजे त्याचं जे वर्कशॉप आहे, म्हणजे जे डेकोरेशन्स आहे. सो गाईज बघू शकता, पुढे समोर आहे कीर्ती महल हॉटेल, आणि याच्या समोरच आहे चिंतामणी कला केंद्र. सो इथेच आहे म्हणजे चेतनच्या त्या सगळ्या डेकोरेशनचा स्टॉल. सो गाईज बघू शकता, आता आपण आलेलो आहे इको फ्रेंडली म्हणजे या चेतनच्या स्टॉलवर, आणि हा चेतनचा एकच स्टॉल इथे लागलेला आहे, म्हणजे त्यांच्या या शॉपच्या बाहेर. ते खूप साऱ्या गणपतीच्या मूर्ती आहेत, शाडो माती आणि नॉर्मल POPच्या मूर्ती. सो तुम्ही बघू शकता, चेतनचा स्टॉल आहे तृष्णा क्रिएटर्स म्हणून, इको फ्रेंडली गणपती मखर. आणि आपण तिथे जे मखर बघितलेले त्यापैकी जे सगळे मखर्स आहेत तुम्ही बघू शकता, हे सगळे इको फ्रेंडली मखर आहेत, म्हणजे जे फुट्ट्यांपासून बनवलेले आहेत. सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्या डेकोरेशनमध्ये बसवलेली आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कशाप्रकारे गणपती त्यात विराजमान होईल. इथे पण लालबागच्या राजाची मूर्ती एक वाटते सुंदर अशी, आणि इथे हे डेकोरेशन. सो अशा पण डेकोरेशन ऑलरेडी आधी आपण बघितले चेतनच्या स्टुडिओमध्ये डोंबिवलीला, आणि मग तेच आता इथे हे जवळपास 5 मखर इथे लावलेले आहेत. सो तुम्हाला कुठल्याही मखर जर पाहिजे असतील तर तुम्ही इथे येऊन चौकशी करू शकता चेतनच्या या कॉन्टॅक्ट नंबर्सवर. मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, किंवा तुम्ही त्याच्या स्टुडिओमध्ये डोंबिवलीला जाऊन तिथे व्हिजिट करू शकता. सो आय होप तुम्हाला या इथल्या स्टॉलची पण, आणि डोंबिवली जे कल्याण डोंबिवलीला राहणार असतील तिथल्या लोकांना तिथल्या स्टुडिओची पण मदत होईल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, किंवा डेकोरेशन आणि त्या सगळ्या कलाकृसरी प्रत्यक्ष बघण्याची. सो हे गाईज, ब्लॉग एंड करायची वेळ आली. ॲक्च्युली मी ब्लॉग ऑलरेडी एंड केलेला, म्हणजे चेतनच्या स्टुडिओमध्ये सेम डेला रात्री, बट त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगून म्हणजे सांगायची होती ती राहून गेली, त्यामुळे पुन्हा एकदा व्हिडिओ एंडचा जो शूट आहे तो पुन्हा एकदा करतो आहे. सो ती गोष्ट अशी होती, हा ब्लॉग बघून जर तुम्ही येत आहे आणि जर आपल्या चॅनलला म्हणजे निलेश बांबाडेकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला चेतनकडून जे पण तुम्ही मखर याल त्याच्यावर एक डिस्काउंट मिळेल. मिनिमम आता मी सांगू शकत नाही, पण ती जी काही प्राईज असेल त्याच्यावर नक्कीच तर चांगलं डिस्काउंट देईल. पण त्यासाठी एक अट आहे की जी कमीत कमी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, आणि जर तुम्ही सबस्क्रायबर असाल आपले आणि लाईक पण केलेला पाहिजे हा व्हिडिओ, तर नक्कीच तुम्ही जे पण मखर घ्याल त्याच्यावर नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटेल. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. या ब्लॉगमध्ये आपण नवनवीन मखर बघितले, इको फ्रेंडली मखर बघितले, ज्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही, आणि हे मखर खूप म्हणजे फोल्डेबल आहे. तुम्ही नेक्स्ट 1-2 वर्ष पुन्हा ते वापरू शकता. सो
मला तर खूप मजा आली म्हणजे हा व्लॉग शूट करताना. आय होप तुम्हाला पण आवडला असेल हा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.